कृषी कर्मा हायटेक नर्सरी मुरुड, तालुका जिल्हा लातूर येथून कलम केलेली वांग्याची रोपे साताऱ्याला आपण बॉक्स पॅक करून पाठवत आहोत। स्वतः शेतकरी क्षीरसागर साहेब साताऱ्याहून इथं आलेले आहेत, त्यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊया। नमस्कार, माझं नाव जितेंद्र क्षीरसागर, मी सातारा जिल्ह्यातून आलो आहे। कृषी कर्मा हायटेक नर्सरी मुरुड, जिल्हा लातूर येथे मी वांग्याची रोपं 3 महिन्यापूर्वी नेलेली 700 रोपं, त्याचा चांगला रिझल्ट बघून मी त्यांना परत 1000 रोपांची बुकिंग केलेले, ते आता आज मला मिळालीत। अतिशय उत्कृष्ट प्रतीची ही रोपं असून ही रोपं शेतकऱ्याचं आर्थिक गणित नक्कीच बदलू शकतात अशी मला गॅरंटी आहे यांची। कशी वाटली रोपं तुम्हाला? लागवड केल्यानंतर अशी वाढ कशी वाटली तुम्हाला? लागवड केल्यानंतर अतिशय झपाट्याने वाढ होती। हे रोप बऱ्यापैकी कुठल्याही कीटक म्हणजे आपण काय म्हणतो त्या रोगांना बळी पडत नाही। उत्कृष्ट वाढ आहे आणि 1 महिन्यातच ह्यांना फुलकळी लागायला चालू झालेली आहे। हे जर मुळी म्हणाल तर कमीत कमी 1.5 ते 2 वीत खाली जाते, त्याच्यामुळे हे अन्नद्रव्य शोषण करण्याची क्षमता याची जास्त असल्यामुळे फळधारणा होण्याची जास्त प्रक्रिया आहे। 2 वितीची मुळी आपण किती दिवसामध्ये बघितली होती ही वाढतीची? साधारण 1 महिन्याच्या आतच त्याची 2 मुळीची विती आम्हाला मिळालेली आहे। म्हणजे 1 ते 1.5 फुटापर्यंत तुम्हाला 1 महिन्याच्या आत म्हणजे तुम्ही उपटून बघितलं प्लांट? बघितले आम्ही प्लांट, ते 1 ते 1.5 फुटापर्यंत तुमची मुळी गेली। आम्हाला दुसरीकडे शिफ्ट करण्यासाठी आम्ही उपटलेलं, पण त्याची 1 ते 1.5 फूट खाली मुळी गेलेली। त्याच्यामुळे आम्हाला ते शक्य झालं नाही उपटणं। म्हणजे उत्पन्न जास्त आहे, ह्याला वाढ चांगली आहे। तुम्ही फक्त व्हिडिओ बघून आला होता सुरुवातीला? ट्रायलसाठी काही रोपं नेली होती तुम्ही अगोदर? आता 1600 रोपं घेऊन जात आहेत तुम्ही। हे रोपं घेऊन जात आहेत ते 1600 रोपांची त्यांचं 2 महिन्यापूर्वीचं बुकिंग होतं। आणि पुढे आपल्याला किती लावायचं आणखी पुढच्या 2 महिन्यानंतर? बुकिंग केलेलं आहे आम्ही। आता पुढच्या 2 महिन्यामध्ये यांना आपल्याला 5000 रोपं द्यायचे आहेत। हे साताऱ्याहून म्हणजे इतक्या लांबून प्रवास करून सकाळी 6 वाजताही निघालेत आणि आत्ता मुरुडमध्ये, आता आपण त्याचा व्हिडिओ घेतोय आपण की मुरुडमध्ये पोहोचलेले आहेत। ॲक्च्युली त्यांच्या प्लॉटवर आपल्याला जाता येत नाही कारण अंतर खूप आहे, पण त्यांनी एकदा ट्रायल घेतली, त्यांना विश्वास पटला आणि पुन्हा ते आलेले आहेत। आणि ऊस मोडून ते विशेष म्हणजे वांग्याचं पिकाचं नियोजन करतायत। सर, म्हणजे ऊस मोडण्याच्या मागचा उद्देश काय होता आपला? ऊसाचे जे उत्पन्न आहे एकरी 60 टन जरी धरलं तरी हे वांग्याच्या उत्पन्नापेक्षा ते कमी पडते आम्हाला। कमी पडते, त्याचं उत्पन्न ऊसापेक्षा आम्हाला दुप्पट मिळणार आहे। त्यामुळे आम्ही ह्या वांग्याच्या उत्पन्नात ओके। आणि रोजचा पैसा चलन चालू होतं? रोजचं चलन चालू होते आम्हाला। ओके सर, आणखीन काय वाटतं तुम्हाला नर्सरीबद्दल? काय टेक्नॉलॉजी अतिशय सुंदर आहे। इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाला व्यवस्थित ट्रीटमेंट दिली जाते आणि त्याला योग्य मार्गदर्शन केलं जातं तिथं। त्याचबरोबर इथं तुम्हाला ह्या वांग्या पिकासाठी लागणारी सर्व खते आणि औषधे उपलब्ध करून दिली जातात आणि ती सर्व खते औषधे नामांकित कंपनीची आहेत, असं कुठे फालतू काम नाही काय। सरांनी आपल्याकडे वांग्याचं बुकिंग केलेलं आहे, त्यासोबत आपल्याकडे मिरची, टोमॅटो याचाही आपण ग्राफ्टिंग करतोय। सर, याच्या पुढचा प्लॉट आपण मूव्ह करणार आहेत मिरचीकडं। सरांशी तुमच्या वंदराचं पण बोलणं झालं आमचं की सिमला मिरची वगैरे टर्न करणार आहेत आणि हे अशा प्रकारची आपली रोपवाटिका आहेत। पुढच्या 2 महिन्यामध्ये आपल्याकडे जवळ 40 ते 50,000 रोपं तयार होतील। हा रोज स्टॉक आहे, इथं काम चालू आहे, पूर्ण पॅकिंग करत आहेत, बॉक्स पॅकिंग करून हे रोपं सगळे जात आहेत आणि रोपं खूप स्टर्डी आहेत। एक ट्रायल दाखवतो आपल्याला। हे रोपांची मुळी अशा प्रकारे खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे 1-1, 2-2 वितीची मुळी आहे याची ऑलरेडी गुंडीमध्ये आणि वाढ पण खूप चांगली आहे। धन्यवाद सर, आपलं सहकार्य।